नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आणि आज वार आहे रविवार असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे. परंतु महेश गुरे यांना सुट्टी असूनही ते आज काही कामानिमित्त ठाण्याला गेलेले आहेत. 8:30लाच ते घराच्या बाहेर पडले आहेत. तर त्याने नाश्ता वगैरे काही केला नाही आहे, कारण जिथे चालले तिथे नाश्ता वगैरे आहे. तर ते गेले आणि आता आजचं दिवसभराचं जे काय रुटीन आहे तर ते आता मी सुरू करते. केतकी अजून उठली नाही आहे. आज संडे असल्यामुळे मी तिला काय अजून उठवलेलं नाही आहे. वेदांत उठलेला आहे आणि वेदाने त्याच्या रुटीनला सुरुवात केलेली आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते काय चाललं आहे. वेदांत तुझं काय ना व्हिडिओ एडिट करतो. आज संडे आहे ना, हो मग निवांत ना, हो का काही गडबड आहे? निवांत. हात काय लागला आहे डोक्याला? बर काय नाही, काय सकाळी उठल्या काय काय केलं ते सांग म्हटले. काय ना, तुम्ही सकाळी उठलो, पाणी पिलं, त्याच्यानंतर ब्रश करून breakfast मोठ्याने बोल ना बाळा. सकाळी उठलो, पाणी पिलं, ब्रश केलं, त्यानंतर मी ब्रेकफास्ट केला माझा स्वतः. अगदी लहान मुलासारखं सगळं. ते चाललं थोडक्यात सांग ना. ब्रेकफास्ट केला मी फक्त माझं. ब्रेकफास्ट मध्ये काय खाल्लं? ओट्स, दूध, काजू बदाम ह्याचा मिल्कशेक बनवला मी, ते पिलं. आता हे तुझं डेलीच आहे ना? ते रोजच. म्हणजे आपल्या ऑडियन्सला सांगायला बरं की तू हे डेली खातोयस, बरोबर? मग तू हे डेली आणि सोया राईस, परत तुझं काय पनीर, हे रोज तू खाल्ल्यामुळे तुझ्या ऑफिसमधले काय बोलतात? ती भारी आहे त्या मम्मीचं पण आणि तुझं पण. काय? रोज एकच गोष्ट खातो तू. सोपं आहे, विचार करायची गरज नाही लागत. हो ना, की आज काय बनवायचं, आज काय बनवायचं. ठरलेलं आहे. ठरलं. मग तुला कंटाळले आहेत? मला तर नाही येत कंटाळा. खरंच? बघून कंटाळा येतो त्यांना. बाकीच्यांना कंटाळतो पण वेदांना कंटाळा येत नाही. मला कंटाळा, मला आता सवय झाली खरं तर. ती 2 वर्षापासून खातो, सेमच गोष्ट खातो ना. सो मला काय आहे एवढं हे नाही त्याबद्दल. पण ॲक्च्युली लोकांना तर एकच गोष्ट सेम खाल्ल्यामुळे कंटाळा येतो किंवा त्याचा वीट येतो लोकांना. म्हणजे बऱ्याच जणांना, सगळ्यांनाच येत असेल असं नाही मी बोलू शकत. पण तुला नाही येत, तुला आवडतं. हां. आणि दुसरं खायची इच्छा होत नाही तुला अजिबात? नाही, कसं एकदा सवय झाल्यानंतर काय नाही, मला तरी नाही होत. पण फ्रूट तरी खाल्ला पाहिजे ना. तू मध्ये मध्ये फ्रूट स्वतःहून खात नाही. काकडी, बीट असं स्वतःहून मध्ये खाल्लं पाहिजे. ते कसं जेव्हा मी ऍड करेन ना, मग तेव्हा ते पण मी मग रोज खाईन. अरे पण तसं नाही कोण ॲड करू. जे दिसतंय तुझ्या समोर, फ्रूट दिसत आहेत घरामध्ये, तर ते हातात घ्यायचे, खायचे, असं सवय लाव ना. ती पण प्रत्येक गोष्टीला तू असं हातात दिलं पाहिजे असं नको ना करू. नॅचरली खा. ते तरी दिसतंय. उठला केळ दिसले तुला, केळं आहेत घरात, आता केळी खा. केळी पण चांगली आहेत ना. फक्त एकच एक सोया राईस, पनीर, ओट्स, दूध. काय चाललंय कॉम्प्युटरवरती? बघतो की काय. आणि ऑफिसचं कसं चाललंय? चांगलं चालू ऑफिसचं, मस्त चाललंय. 7 ते 4. 7 ते 4. आणि जिमचं? आता चाललंय. जिमला चाललंय आता? 10:30ला. आणि आज संडे आहे ना, किती वाजेपर्यंत आहे जिम? आज 1 वाजेपर्यंत. 1 वाजेपर्यंत आहे. ठीक आहे, आवर. आता माझं पण आणि केतकीचा पण नाश्ता करते. केतकीला उठवते. तू आंघोळ वगैरे करून घे. चल. तर केतकीने आज आमच्या मॅगी बनवलेली आहे. तिला मॅगी खायची इच्छा आहे नाश्त्याला. आणि नाश्ता आमच्या मॅडमचा किती वाजता चालू आहे बाळा? 12 का 1 वाजता. 12:45ला नाश्ता चालू आहे. आज मॅडमचा मूड जरा थोडासा नरम गरम आहे. आणि कशा ठेवलं आहे? बादलीमध्ये. वा वा. कोणी 1 वाजता नाश्ता करतं कमेंट करून नक्की सांगा. आमच्या केतकीने आज 1 वाजता नाश्ता तयार केला. माझं नाव पण लिहिलंय. केतकी? हो, मीच लिहिले. तुला आवडते ना बादली? हे रेसिपीसाठी घेतलेली आहे बादली. वाजलेत 1 आणि आमची मॅडम नाश्ता करते 1 वाजता, कारण लेट उठली आहे. नंतर मग डोक्यावरून न्हायली आणि आता तिचं खाणं चालू आहे. आता जेवण किती वाजता करणार?
माहित नाही. माहीत नाही. चल मग आता खाऊन घे, मी स्वयंपाक करते. चल. तर आता वाजलेले आहेत 1:45 आणि माझा स्वयंपाक झालेला आहे. माझ्यासाठी आणि केतकीसाठी चपात्या बनवलेल्या आहेत. वेदांसाठी आणि महेशगुरूसाठी नंतर करणार आहे संध्याकाळी, कारण ते घरी नाही आहेत. वेदांतसुद्धा संध्याकाळी पनीर खाणार आहे, तो आता सोया खाणार आहे. इथे मी दोडक्याची रस्सा भाजी केलेली आहे आणि इथे माझ्यासाठी आणि केतकीसाठी चपात्या आणि इथे राईस आहे. आता मी आणि केतकी जेवून घेतो, कारण बराच वेळ झाला आहे आणि तिला झोपायचं पण आहे, कारण ती खूप थकली आहे. आज तिची बहुतेक तब्येत आज तिची तब्येत जरा ठीक नाही आहे, खूप दमली आहे. तर जेवून लगेच झोपेल. तर आता मी इथे जेवायला घेतलेले 2 चपाती आणि दोडक्याची रस्सा भाजी, ताक. आणि केतकी इथे जेवणार नाही आहे. का नाही जेवणार बाळा? नाही. भूक नाही आहे. उशिरा मॅगी खाल्ल्यामुळे मॅडमला भूक नाही आहे. जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवणार आहे, हो ना? तोपर्यंत काय करतेस? अभ्यास करते. तर आता मी जेवून घेते, कारण 2 वाजलेले आहेत, बराच वेळ झाला आहे. आरामात चाललं आहे आज सगळं. रेसिपी करायची होती मला दोडक्याच्या भाजीची, तर ती केलेली आहे. म्हणजे रस्सा भाजी केली मी आज दोडक्याची. आता घड्याळात 5:30 वाजायला आलेले आहे. वेदांत गणपती मंदिरात जाणार आहे. गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे साहित्य घेतलेले आहे ते द्यायचे आहे त्यांना. इथे एक पोतं आहे. या पोत्यामध्ये 4 किलो शेंगदाणे आणि 5 किलो साबुदाणा आहे आणि अर्धा किलो तूप आहे. तर हे साहित्य आम्हाला गणपती मंदिरात जाऊन द्यायचं आहे. आज रविवार आहे आणि येत्या नेक्स्ट रविवारी संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरामध्ये साबुदाण्याची खिचडी प्रसाद म्हणून दिला जातो. तर त्यासाठी आम्हाला हे साहित्य द्यायचं आहे. तर देण्याचं कारण हेच आहे की वेदांत जॉब लागल्यापासून आमचं ठरलं होतं की मंदिरात काहीतरी प्रसाद, मंदिरामध्ये जे पुजारी आहेत त्यांना आम्ही विचारलं होतं की किती प्रमाणात द्यायचे. तर ते आम्हाला म्हणाले की तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला किती जमेल त्या प्रमाणात तुम्ही हे शिदा देऊ शकता. तर आम्ही आमच्या मर्जीने हे साहित्य देतो. त्याच्यात त्यांनी असं काही स्पेसिफिक सांगितलं नाही की एवढं एवढं द्यायला पाहिजे. तर कारण बरेच जण देतात, त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण सुद्धा प्रसादासाठी थोडंफार शिदा देऊ. तर तेच द्यायला आम्हाला आता मंदिरात जायचं आहे. तर वेदांत जेवतोय. दुपारी बाहेर गेला होता, त्याला लेट झाला घरी यायला, त्यामुळे आता तो जेवतोय दुपारचं. तो जेवतोय आणि तो जेवला की आम्ही दोघंजणं निघणार आहोत. महेश गुराव अजून आले नाही आहेत. केतकीचा आज क्लास आहे, त्यामुळे केतकीसुद्धा आमच्यासोबत नाही येणार आहे. मी आणि वेदांतच जाणार आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गाडी वळवून घे. आता मी आणि वेदांत घरी आलो आहे, तोपर्यंत महेश गुरु पण आलेत. आता त्याच्यासाठी मी चहा ठेवला होता. आता मी सुद्धा त्याच्यासोबत चहा घेते. तर चला, आधी मी त्यांना चहा देते. बिस्किट हवं आहे का? नको बिस्किट? माझा पकड हो. तर चहा पाणी झालं आहे. आणि तर आता आम्ही केतकीला क्लासमध्ये भेटायला चाललो आहे. फी वगैरे भरायची आहे. आणि आता आम्ही निघालो आहे जत्रेमध्ये. केतकीला क्लासमधून आम्ही घेऊन आलो. तर आता आम्ही आलेलो आहोत जत्रेमध्ये आणि इथे गणपतीचं जिथे स्थापना केली आहे हे डेकोरेशन आहे. इथून स्टार्ट होते. चला. मम्मा ते बघ. काय बघितलं? हे आहेत, मला वाटलं इथं नाही आहे. पेठा घेऊया, पेठा. तुझं फेवरेट मम्मा? मला व्हाईट फेवरेट. चल, आधी पहिले दर्शन घेऊया. नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षकांचे प्रिय सहाय्यक उपस्थित झाले.
गुळाची दिसते. ये क्या ये भी अरे आंबा पण आंबावडी केसर हापूस ये कितने का है? 50. ये घेऊया का? हे गुळाचं असतं आणि हे साखरेचं असतं. जत्रा म्हटली तर भरपूर दुकानं, प्रत्येक गोष्टीची रेलचेल, खाण्यापिण्याची रेलचेल, त्याचबरोबर भरपूर अशा वस्तू ठेवल्या होत्या. प्रत्येकाने आपलं दुकान मांडलं होतं आणि जत्रा म्हटली की प्रत्येकाला असं वाटतं की हे सगळं काही आपल्यासाठीच आहे आणि प्रत्येक गोष्ट बघण्यामध्ये मजा असते. आपण दुकानामध्ये जी अनुभवू शकत नाही ती जत्रेमध्ये अनुभवतो. म्हणजे आपल्याला जितकं पाहिजे तेवढं फिरता येतं. आपल्याला ज्या वस्तू पाहिजे त्या बघू शकतो आपण हातात घेऊन. तर चला आता आम्ही सुद्धा थोडीफार खरेदी करतोय. फोटो काढ बरं. थांब ना हे तर लपव. थोडं वर घे हे. तर इथे तुम्ही बघू शकता सगळीकडे मस्त अशी लाईटिंगची रोषणाई केलेली आहे आणि खूप सुंदर असं हे वातावरण झालेलं आहे. आणि जत्रा म्हटले की गर्दीच गर्दी, सगळीकडे गर्दीच गर्दी. प्रत्येकाची काही ना काही खरेदी चालू आहे. आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहे. आईस्क्रीम फालुदा. जास्त काही खरेदी केली नाही आहे, खूप गर्दी आहे थोडं सॉल्ट पण सूट करूया. आणि हलका रेग्युलर खाऊया मग. नेट आमचा गोल गोल फिरतो त्यामुळे जास्त खरेदी नाही करता आली. आईस्क्रीम खायला या. मस्त आईस्क्रीम. लाईट गेली आहे ना मम्मा म्हणून. बंदच केलंय. काय माहिती का? माणसं भरपूर येणार त्याला. हां. तर आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि या व्हिडिओचा इथेच मी एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.